Students, in the previous lecture we were discussing about the developments leading to the Bohr's atomic model. We have seen that Bohr has been studied the interactions of matter radiations with matter, and on the basis of the study of that interactions of radiations with matter, he has obtained the two results. The first result was the wave particle duality of the radiation, and the second result, that is the line emission spectra of hydrogen. Now today we will study the details of wave particle duality of electromagnetic radiation. In the previous lecture I have told you that the light has a dual behavior, particle behavior as well as it behaves just like a wave. The phenomenon like diffraction and interference of light, they can be described only with the help of wave nature of light, while the phenomenon like photoelectric effect and black body radiation are explained with the help of particle nature of light. Now, thus, when the light propagates or interacts, when the light propagates, it behaves like a wave, while when it interacts with the matter, it behaves like a particle. Now let's see what is meant by the electromagnetic wave. What are its characteristics? Let's see the characteristics of electromagnetic wave. तुम्हाला मराठीत माहिती आहे की वेव म्हणजे तरंग किंवा त्याला आपण लहरी असं म्हणतो. समजा भिंतीला एक खिळा आहे आणि त्या खिळ्याला तुम्ही लांब दोरा खिळ्याला दोरा लावला लांब, आणि त्याला जर तुम्ही एका विशिष्ट पद्धतीनं हिसका दिला तर काय होईल, त्या दोऱ्याच्या तुम्हाला अशा लहरी तयार झालेल्या पाहायला मिळतील. त्यांनाच आपण वेव्ज असं म्हणतो. लाईट एनर्जी जी आहे किंवा रॅडिएशन्स, लाईट रॅडिएशन्स आहेत, ते देखील जेव्हा ट्रॅव्हल होत असतात तेव्हा ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत नाहीत. दे आर ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि या वेव्हचे दोन कंपोनंट्स असतात, एक म्हणजे इलेक्ट्रिक कंपोनंट आणि दुसरा मॅग्नेटिक कंपोनंट. आणि म्हणूनच त्या लाईटला आपण काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, किंवा ते जे ती जी वेव्ह मिळते लाईटपासून तिला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत, ते डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पॅरामीटरचा आधार घ्यावा लागतो. व्हॉट आर दॅट पॅरामीटर्स? लेट्स सी. The first one, that is wavelength. Second one, frequency of that radiation. The third one, that is wave number. The fourth one, amplitude of the wave. And the fifth one, that is velocity of the wave. आता ही वेव्ह कशा पद्धतीने असते ते मी डायग्रामच्या साहाय्याने तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही डायरेक्शन, ज्या डायरेक्शनमध्ये ती वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे ती घेणार आहे आपण. सो दिस इज अ डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. या डायरेक्शनमध्ये ही वेव्ह ट्रॅव्हल होते. ही जी वाय ॲक्सिसवर डायरेक्शन दाखवली आहे ती त्या वेव्हचं इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक कंपोनंट एक्सप्रेस करते, आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे किंवा मॅग्नेटिक कंपोनंट आहे तो या डायरेक्शननी आपण दाखवू शकतो. ठीक आहे. आता ही वेव्ह कशी असते पहा. इट इज जस्ट लाईक दिस. म्हणजे काय, ही वेव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनची जी लाईन आहे
काही ठिकाणी ती उंच गेलेली आहे, परत काही ठिकाणी ती खाली आलेली आहे. हा जो उंचवट्याचा भाग आहे त्याला आपण म्हणतो क्रस्ट, आणि जो खोलगट भाग आहे त्या वेव्हचा त्याला म्हटलं जातं ट्रफ. ओके, या एका क्रस्ट पासून, म्हणजे ही झाली त्या वेव्हची क्रस्ट आणि ही झाली त्या वेव्हची ट्रफ. क्रस्ट आणि ट्रफ मिळून एक वेव्ह तयार होते. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीनं ही लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स हे ट्रॅव्हल होत असतात वेव्ह लाईक नेचर. ठीक आहे. आता ही जी वेव्ह आहे ती एक्सप्रेस किंवा एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स विचारात घ्यायचे. द फर्स्ट पॅरामीटर दॅट इज कॉल्ड ॲज वेव्हलेंथ. This wavelength is denoted by symbol lambda. This lambda is a Greek letter. Okay. Now what is meant by lambda? Let us see. This is one crust of the wave. This one is the another nearest crust of the wave. Now the distance between these nearest crust or consecutive crust, that is called as wavelength of that electromagnetic radiation. Here the distance between the consecutive troughs is also called as the wavelength of that electromagnetic radiation. So what is the definition of wavelength? The distance between two consecutive crusts or consecutive troughs is called as wavelength. Now the SI unit for the wavelength is meter. SI unit of wavelength is meter, but generally we are using the smallest units to describe the wavelength. The units like angstrom or nanometer or picometer are used. You know the relationship between angstrom and meter. We know that 1 angstrom is equal to 10 raised to minus 10 meter, while 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. 1 picometer is 10 raised to minus 12 meter. So such smaller units are generally used to express the wavelength. Now the next parameter, that is frequency. Let's see the meaning of frequency. Second parameter. The frequency is denoted by the letter nu. Okay, this is nu. Now see the definition of frequency. The number of waves that pass a given point in 1 second, that is called as frequency of that radiation. एका सेकंदामध्ये एका विशिष्ट पॉइंटमधून किती वेव्स पास होतात ही सांगणारी संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी. एका विशिष्ट पॉइंटमधून जेवढ्या नंबर ऑफ वेव्स पास होतात एका सेकंदामध्ये त्या नंबर ऑफ वेव्सनाच आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ वेव्स दॅट पास अ गिवन पॉइंट इन 1 सेकंड, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रॅडिएशन. आता फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्स. इट इज डिनोटेड ॲज HZ. ओके, हर्ट्स. और the SI unit of the frequency is per second. 1 hertz म्हणजेच 1 cycle per second. आणि हे 1 cycle per second कसं लिहिलं जातं, CPS या सिम्बॉलच्या साहाय्याने. मीन्स 1 hertz is equal to 1 CPS. तुम्ही रेडिओ ऐकता, रेडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं जातं, पहा
की आम्ही आकाशवाणीच्या अमुक अमुक केंद्रावरून किंवा अमुक अमुक मेगाहर्ट्सवरून बोलत आहोत. ठीक आहे. मग त्या ठिकाणी त्या रेडिओ वेव्हची त्या केंद्राची फ्रिक्वेन्सी किती आहे हे सांगितलं जातं. जसं की 93.5 हर्ट्स किंवा 113 हर्ट्स, 115 हर्ट्स अँड सो ऑन, किंवा मेगा हर्ट्स. ठीक आहे. आता हर्ट्स, दिस इज अ स्मॉलर युनिट, SI युनिट. 1 किलो हर्ट्स म्हणजे काय, तर 10⁻³ हर्ट्स, किंवा 1 मेगा हर्ट्स म्हणजे काय, तर 10⁻⁶ हर्ट्स. हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो द नंबर ऑफ लाईन्स विच आर पासिंग थ्रू अ पर्टिक्युलर रेफरन्स पॉईंट within 1 second, that is called as frequency of that radiation. Now let's see the third parameter, which is named as a wave number. Now what is wave number? It is the number of wavelengths per unit length. एका लेंथमधून युनिट लेंथमधून किती वेवलेंथ पास होतात हे सांगणारी संख्या म्हणजे वेव नंबर. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल न्यू बार. ओके, न्यू बार, कर्वी लाईन आहे, दॅट इंडिकेट्स बार. The number of waves per unit length means here this wave number is also given as the reciprocal of the wavelength. Okay, that is nu bar can also be written as 1/λ. Okay, we know that the unit SI unit of lambda wavelength is meter, and therefore the SI unit of wave number will be per meter. Generally we are using the units like centimeter or hertz, or angstrom or nanometer to express the wavelength, and therefore the smallest unit used to express the wave number is per centimeter. Okay, now the next parameter of the wave, that is the amplitude. Fourth parameter, amplitude of the wave. It is denoted by letter A. या ठिकाणी ही जी क्रस्टची हाईट आहे किंवा या ट्रफची ही जी हाईट आहे तिलाच म्हटलं जातं amplitude. The height of the crust or trough, that is called as amplitude of that wave. ठीक आहे. The square of this amplitude gives the intensity of radiation. एखाद्या रॅडिएशनची इंटेन्सिटी किती आहे, वीक आहे ते रॅडिएशन की स्ट्रॉंग आहे, हे कशावरून ठरवलं जातं, तर त्या वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवरून डिसाईड केलं जातं. The square of amplitude describes the intensity of that radiation. And the fifth important parameter used to describe the wave, that is the velocity of that radiation or wave. It is denoted by symbol C. The distance traveled by a wave in 1 second, that is called as velocity of that wave. Okay, and this velocity is determined by using the formula wavelength into frequency. Wavelength is denoted by symbol lambda and frequency is denoted by symbol nu, and therefore we obtain the relation for the velocity and wavelength and lambda as velocity of that radiation is equal to the product of wavelength of that radiation into frequency of that radiation. Okay, now
all the electromagnetic radiations are traveling with the same velocity in air, and the velocity of that radiation is 3.0 into 10 raised to 8 meter per second. If here the wavelength is given in terms of meter and the SI unit of frequency is per second, then the velocity of electromagnetic radiation in air is given as 3.0 into 10 raised to 8 meter per second. The exact value is 2.998 into 10 raised to 8 meter per second. So these are the 5 parameters which are used to describe the characteristics of that electromagnetic wave. Again, we have seen that the wave is having a particle nature. So what is the particle nature of the wave? We will see. किंवा पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं आपण म्हणूया. Max Planck, scientist, Max Planck, he has given a theory on the basis of concept of black body radiation named as Planck's quantum theory. या ब्लॅक बॉडी रेडिएशन फिनॉमिनॉन एक्सप्लेन करत असताना त्याच्या लक्षात आलं की या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्सची एनर्जी आहे ती त्या रॅडिएशनच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. इट डज नॉट डिपेंड अपॉन द ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट रॅडिएशन्स. ठीक आहे. आणि ही जी एनर्जी आहे त्या रॅडिएशनची, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनची एनर्जी ही कशाच्या साह्यानं सांगितली जाते? फ्रिक्वेन्सीच्या साह्यानं सांगितली जाते. आणि लाईट हॅज अ स्मॉल पॅकेट्स ऑर बंडल्स ऑफ एनर्जी असं देखील सांगितलं जातं. आणि हे जे स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी आहेत यालाच त्यानं नाव दिलं फोटॉन. वन पॅकेट ऑफ एनर्जी दॅट इज नेम्ड ॲज फोटॉन. ठीक आहे. और इट इज ऑल्सो नेम्ड ॲज अ क्वांटम. आणि हे जे एनर्जीचे बंडल्स आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल पॅकेट्स आहेत, त्यानं क्वांटम असं सांगितलं. दॅट एनर्जी is determined with the help of formula h nu. Energy of that radiation is given by formula h nu because he has told us that energy is directly proportional to frequency of that radiation. Now this symbol h indicates the Planck's constant. The value of h is constant and that's why the energy is directly proportional to frequency of that radiation. So in such a manner, when the light travels or propagates, it behaves like a wave. It propagates just like a wave. And when it emits the radiations, that radiations are in the form of small bundles of energy, and that bundles or packets of energy are called as quanta. That is, here the interaction of that light with the matter can be explained with the help of particle nature of that light. Now, the second phenomenon that was given by scientist Niels Bohr, that is line emission spectrum of hydrogen. Okay, we will discuss that line emission spectrum of hydrogen.
Now what is meant by spectra? Do you know? Spectra, or in singular you can say it as a spectrum. When a beam of radiation is dispersed by using a prism into its component wavelengths, then that dispersion is called as a spectrum. You know this experiment. Here, suppose this is a prism. When a white light is allowed to pass through this prism, what happens? It disperses into the 7 components like this. Okay? And this dispersion of the light gives us a spectra. Okay? How these spectra are obtained? When the light is passed through the prism. You know this part. Okay? Now these spectra are of 2 types. Absorption spectra and emission spectra. We are mainly concerned with the emission spectra of the hydrogen atom. When the light falls on the matter, or when any element or substance is exposed to the continuous electromagnetic radiation, then what happens? The certain part of that radiation is absorbed. जेव्हा एखाद्या सबस्टन्सवर किंवा इलेमेंटवर हे रॅडिएशन, लाईट एनर्जी, लाईट फॉल होते, तेव्हा काय होतं? काही रॅडिएशन्स हे ॲब्सॉर्ब केले जातात. आता हे रॅडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्या इलेमेंटमधल्या किंवा सबस्टन्समध्ये असणारे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतील त्यांची एनर्जी इन्क्रीज होते, म्हणजेच ते एक्सायटेड स्टेटला जातात. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो आपल्याला स्पेक्ट्रम मिळणार आहे त्यालाच म्हटलं जातं ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. पण एक्सायटेड स्टेटला ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स फार काळ राहत नाहीत, कारण ती अनस्टेबल स्टेट असते. आणि मग काय होतं? ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे पुन्हा ते रॅडिएशन्स इमिट करतात, त्यातले काही रॅडिएशन्स इमिट करतात आणि त्यामुळं जो स्पेक्ट्रम मिळतो त्याला आपण म्हणतो इमिशन स्पेक्ट्रम. ठीक आहे. ॲटम्सपासून मिळणारा जो स्पेक्ट्रम आहे तो त्याचं नेचर असतं लाईन, जस्ट लाईक द लाईन्स. ठीक आहे. आणि मॉलिक्युल्सपासून मिळणारा जो स्पेक्ट्रम आहे तो मात्र तुम्हाला अशा स्मॉल बंडल्समध्ये मिळतो. ठीक आहे. हा स्पेक्ट्रम कंटिन्युअस असतो. ही झाली थोडक्यात स्पेक्ट्रमची माहिती. आता हायड्रोजन स्पेक्ट्रा. Hydrogen atom is the simplest atom because we know that in the nucleus of hydrogen only one proton is present and around the nucleus only one electron is present. Simple atom आहे, smallest atom आहे आणि म्हणून या हायड्रोजन ॲटमचा स्टडी नील्स बोरनं केला. ठीक आहे. आता या हायड्रोजन ॲटमपासून त्यानं जे लाईन स्पेक्ट्रा किंवा लाईन इमिशन स्पेक्ट्रा मिळवले त्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू.